प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतो. अभ्यास करत नाही असा स्टुडंट कोणी नाहीये बरं का. प्रत्येक जण अभ्यास करतात लक्षात घ्या. मग ठराविकच मुलं टॉप का करतात लक्षात घ्या. बघा, तुम्ही पण अभ्यास करताय, पण तुम्हाला एवढे मार्क का पडत नाहीत? म्हणजे 10वी ला पण आपण खूप अभ्यास केला होता. ठीक-ठीक मार्क पडले, पण आपण टॉपर नाही आलो. 12th मध्ये पण आपण करतोय. पण मी तुम्हाला सांगू का, याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. हे जे टॉपर असतात ना, रिव्हिजन तर करतात. डेली इन्स्टंटली रिव्हिजन करतात. आफ्टर 4 डेज, आफ्टर 7 डेज किंवा आफ्टर 1 वीक, आफ्टर 1 मंथ फिक्स रिव्हिजन करतात. एक्झामची वाट बघत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते देतात मॉक टेस्ट. भरपूर. तुम्ही कुठल्याही टॉपरला विचारा, सी-ई-टीमध्ये चांगला स्कोर ज्यांनी केलाय ना, त्यांनी निदान 10 तरी फुल लेंग्थ टेस्ट दिलेले असतात. मग आज कुठली वाट बघताय? मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या 90 डेज हार्ड चॅनलवरती पहिली ग्रुप हार्ड चॅलेंज आपण जे स्वीकारलंय, त्याच्यावर पहिली ग्रुप टेस्ट आहे. डे 8 म्हणूया आपण आणि तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या आता तुम्ही रोज फॉलो करताय. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय कोणती गोष्ट की टेस्ट ॲट एनी कॉस्ट द्या. माझा अजून अभ्यासच झाला नाही. मला थोडासा अजून अभ्यास करू दे. मग फुल लेंग्थ टेस्ट मी लगेच काय देणार नाही. अशी कारणं जी मुलं सांगतील ना, मी तुम्हाला सांगतो सी मग जास्त अपेक्षा ठेवायची गरज नाहीये. याच्या उलट मी तुम्हाला सांगतो, केवळ 3 आठवडे एक मुलगा माझ्याकडे होता. ओके, सैनिक स्कूलचा स्टुडंट होता. आत्ताची सी गोष्ट आहे. पण मी त्याला आल्या-आल्या पहिली मॉक टेस्ट द्यायला लावली. ओके. तो म्हणला, "येस सर." तुम्ही म्हणाल तसं प्लॅन मी एक्सेप्ट करतोय. मग पहिल्या मॉक टेस्टमध्ये 200 पैकी किती मार्क्स दिले? 60 प्लस समथिंग आले. 60च्या आसपास मार्क पडले होते. 200 पैकी. फक्त पॅनिक नाही झाला. ओके. आमचं काय ठरलं मग केमिस्ट्री. मॅथ्स परफेक्ट जमतंय. अजून एक्सपर्ट अजून त्यात चांगलं कर. केमिस्ट्री वायवा सीरीज 60 व्हिडिओ परफेक्ट कर. आणि मी तुम्हाला सांगतो हळू त्याचा स्कोर वाढत गेला आणि इतका जबरदस्त सांगतो सी-ई-टीमध्ये 200 पैकी 128 128 म्हणजे मी तुम्हाला सांगतो पहिल्या टेस्टला जेवढा स्कोर झाला, शेवटी अल्मोस्ट डबल झाला. प्रत्येक मुलांच्या बाबतीत असं होतं. मी तुम्हाला सांगतो अजून एक स्टुडंट आहे बरं का. आउट ऑफ 200 ना काहीतरी 74 पहिल्यांदा स्कोर झाला होता. मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट पण पहिल्या टेस्टला पॅनिक अटॅक आला म्हणूया आपण. पण सी-ई-टीमध्ये 156 स्कोर झाला होता. व्ही-जे-टी-आयमध्ये मिळालं ॲडमिशन. आता ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात असतात बरं का. आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की ही टेस्ट तुमच्यासाठी फ्री आहे आपल्या ॲपवर. मग एका आठवड्याचं शेड्यूल तुम्ही कसं फॉलो केलं? होतंय. काही टेन्शन नाहीये लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही डेली करू शकताय. बरं रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह लेक्चरमध्ये थोडा फरक आहे बरं का. आपण रोज लाईव्ह घेतोय. ओके. संडेला नाही आपण लाईव्ह घेणार. मंगळवारी संध्याकाळी आपण लाईव्ह घेणार लक्षात घ्या. आणि हे जे रोज आपण जे लाईव्ह घेतोय ना, ह्याचा एक चांगलाच इम्पॅक्ट व्हायला लागलाय. ओके. म्हणजे काय होतंय? बेस्ट तुमची तयारी व्हायला लागली आणि आता एक वेळ अशी येणार आहे, की तुम्ही म्हणणार आहे, की "सर काय करू? हे करू का ते करू? ते करू का ते करू?" होतच नाहीये. कसं करू? तर मी तुम्हाला सांगतो, मग तो दिवस समजायचं आपला रिझल्ट फिक्स आहे. जेव्हा अभ्यास भरपूर करायचा आहे आणि वेळ कमी पडतोय, मग तो मॅनेज करता येतो. हां, तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे लक्षात घ्या लवकर. पण नाही जेव्हा विचार करा ना, जेव्हा आपण अभ्यास करत नाही तेव्हा काय करतो? टाईमपास. Instaवर टाईमपास, Snapchatवर टाईमपास, त्या सगळ्या ठिकाणी टाईमपासच करतो लक्षात. YouTubeवर शॉर्ट बघत बस, कॉमेडी व्हिडिओ बघत बस, तारक मेहता का उलटा चष्मा. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की हे जेव्हा बंद होईल ना सगळं, तुम्ही अभ्यास करायला लागेल ना, वेळ पुरणार नाही. मग त्यावेळेस ना लाईफचं टर्निंग पॉइंट. मग वेळ घालवू नका. आपल्या Play Storeवरून ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फिनिक्स बॅचमध्ये जावा. त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंटमध्ये जावा. डे 7 ला ग्रुप टेस्ट आहे. ठीक आहे. आता ही लॉक दिसते इथं लक्षात घ्या. पण तुम्हाला ती फ्री दिसेल पुन्हा. ओके. मग चला ऑल द बेस्ट.